अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय सांगणार आहे आणि हा उपाय खास करून तुमच्यापासून लांब गेलेले जे काही लोक असतील किंवा तुम्हाला ज्या लोकांनी लाथळलं असेल। बघा, बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांना आपण आपले लोक समजतो ती आपल्यापासून दूर जातात, आपला विश्वासघात करतात। बऱ्याच वेळा आपण ज्यांना आपला मित्र म्हणतो तेच लोक आपले शत्रू बनतात। बघा, अशी कुठलीही व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असेल जी तुमच्यापासून दुरावलेली असेल, तुमच्यापासून लांब गेलेली असेल, तर ती व्यक्ती पुन्हा परत यावी, त्या व्यक्तीने अगदी नाक घासत तुमच्याकडे यावं, यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, समाजात तुम्ही बऱ्याच वेळा अशी काही लोक बघता जी लोक खूप खरं तर अशी लोक खूप कमी असतात, मात्र या लोकांकडे ना प्रॉपर्टी इतकी असते ना पैसा असतो, मात्र या लोकांकडे अट्रॅक्शन पॉवर खूप जास्त असते। साधी लोक असतील, सोपी लोक असतील, श्रीमंत लोक असतील, प्रत्येक कॅटेगरीतली जी लोक आहेत ही या लोकांकडे आकर्षित होतात, या लोकांचे सल्ले घ्यायला येतात। बघा, बऱ्याच वेळा आपण बघतो की माझ्याच घराच्या शेजारी एखादा व्यक्ती राहतोय, तो व्यक्ती ना तर जास्त शिकलेला आहे, ना तर जास्त मोठा आहे, ना तर त्याच्याकडे पैसा आहे, मात्र तरीही लोक तो जसं सांगेल तसंच करतात, तो जसं सांगेल तसंच वागतात। त्याने जे सांगितलं तेच लोक ऐकतात, त्याचे सल्ले घ्यायला लोक त्याच्या घरात येतात। लक्षात घ्या, कारण त्याच्याकडे जे अट्रॅक्शन पॉवर आहे ना ती खूप जास्त आहे, त्याचा गुरुग्रह आहे तो स्ट्रॉंग आहे। आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे। हा एक उपाय केल्याने तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होईल, तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होईल, तुमच्यापासून लांब गेलेली जी लोक आहेत ती तुमच्या जवळ यायला लागतील। बघा, अशी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे, जी गोष्ट जवळ ठेवल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अडलेल्या सर्व तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होतील। प्रत्येक काम तुमच्या मनासारखं घडायला लागेल, जसं तुम्ही बोलाल तसंच लोक ऐकायला लागतील, जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे अट्रॅक्शनसाठी, इच्छा पूर्ण होण्यासाठी, कामं होण्यासाठी, बिघडलेली कामं पूर्णत्वास जाण्यासाठी, किंवा मग तुमच्या आयुष्यामध्ये जी लोक तुमच्यापासून दूर गेलेली आहेत ती लोक तुमच्याकडे परत येण्यासाठी, जीही लोक तुमचे शत्रू बनलेले आहेत हे तुमचे मित्र बनण्यासाठी, किंवा ज्यांनीही तुमचा विश्वासघात केलेला आहे तो प्रत्येक जण तुमच्या जवळ येण्यासाठी तडफडला पाहिजे किंवा तळमळला पाहिजे, यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत ऐका। बघा, काय करायचं आहे, कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात, मात्र शनिवारच्या दिवशी केला तर अत्यंत उत्तम, कारण शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। या उपायासाठी तुम्हाला एक चिंचोका घ्यायचा आहे। आता बऱ्याच जणांना नाही कळणार की त्या चिंचोका म्हणजे काय, तर जी चिंच असते बघा, भाजीमध्ये आपण अशी चिंच टाकतो, खाण्यासाठी आपण चिंच वापरतो, यामध्ये जो चिंचोका निघतो एक छोटासा असा असतो, तर त्याला चिंचोका असं म्हणतात। हा एक चिंचोका तुम्हाला घ्यायचा आहे, एक काळ्या रंगाचा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे। समजा माझ्याकडे आता नाही दाखवायला, पण एक दाखवते की हा छोटासा काळ्या रंगाचा एक वस्त्राचा तुकडा मी घेतलेला आहे, भाग घेतलेला आहे, यामध्ये मी हा जो चिंचोका आहे तो असा ठेवलेला आहे। या चिंचोक्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ठेवायची, या चिंचोक्याच्या वरती तुम्हाला चिमूटभर हळद ठेवायची आहे, एक तुम्हाला अख्खं फुलवाला लवंग ठेवायचं आहे, आणि 4 तुम्हाला जे काळे मिरी असतात बघा, 4 काळे मिरी तुम्हाला ठेवायचे। पुन्हा एकदा सांगते, एक चिंचोका ठेवायचा आहे, त्यावरती तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, त्यावरती तुम्हाला काळे मिरी 4 आणि एक अख्खं लवंग ठेवायचं आहे। बघा, हळद जी आहे ती गुरुग्रहाशी निगडीत असते, हळदीचा जिथे जिथे उपाय केला जातो तिथे गुरुग्रह जो असतो तो प्रबळ होतो, स्ट्रॉंग होतो, त्यामुळे हळद ठेवायची आहे। आता चिंचोका का, तर वशीकरणाचा कुठलाही उपाय असेल, कुठल्याही व्यक्तीला आकर्षित करायचं असेल, आपल्याकडे खेचायचे असेल, किंवा आपल्या एखाद्या व्यक्तीने ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी चिंचोका ही गोष्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणात याचा उपाय केला जातो, आणि चिंचोक्याचा केलेल्या वशीकरणामध्ये प्रत्येक उपाय हा सक्सेस होतो, त्यामुळे चिंचोका घ्यायचा आहे। लवंग आणि काळी मिरी, तुमच्यामध्ये असलेली जी वाईट शक्ती, बघा, कुठलाही उपाय किंवा कुठल्याही प्रकारची सेवा करत असताना स्वतःचं शरीर शुद्ध असणं महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला कुठलीही बाधा असेल आणि त्यात तुम्ही उपाय करत असाल तर तो उपाय लागू पडत नाही, त्यामुळे जेव्हा तुम्ही काळी मिरी आणि लवंग घ्याल तेव्हा तुमच्यामध्ये असलेली जी वाईट शक्ती, नकारात्मकता, बाधा ही त्या गोष्टींमध्ये शोषली जाईल आणि तुमचं जे शरीर आहे ते प्रत्येक बाधेपासून मुक्त होईल। या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये घ्यायच्या आहेत, आणि याची एक तुम्हाला अशी गाठ मारायची, म्हणजे याची एक अशी तुम्हाला पोटली बनवायची आहे।
ठीक आहे. पोटली बनवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण कोपरा जो आहे, या दक्षिण कोपऱ्याला एक दिवा लावून बसायचा आहे. ठीक आहे. एक मातीची कुठलीही पणती लावा, कुठल्याही पूजेसाठी जे तेल वापरता ते तेल घ्या, दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याच्या समोर बसायचे. ही जी पोटली आहे ती तुम्हाला हातात ठेवायची आहे, हाताची मूठ घट्ट बांधायची आहे. जोही व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेला आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचंय. आता समजा माझे पती सागर जे माझ्यापासून लांब गेलेले आहेत, तर मी त्यांचं नाव घेईन की सागर, माझे पती माझ्यापासून लांब गेलेले आहेत आणि ते माझ्या जवळ यावे यासाठी मी हा उपाय करत आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा. 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 मंत्र व्यवस्थित ऐका, कारण या मंत्रातला प्रत्येक शब्द तुमच्या या उपायासाठी कारणीभूत ठरेल. जर मंत्र व्यवस्थित म्हटलात नाही तर उपाय अर्धवट राहील. आता हा उपाय जो आहे तो मी समजा माझ्या पतीसाठी केलाय, तुम्ही नोकरीसाठी करू शकतात. एखाद्या ठिकाणी नोकरी देऊन आलेला आहात तर त्या नोकरीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि ओम ह्रीम ह्रीम वश वश स्वाहा हा मंत्र तुम्हाला 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, जेवढे वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. ठीक आहे. कुठल्याही गोष्टीसाठी, वशीकरणाच्या कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. हे करून झालं की त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची. उपाय करत असताना तो सांजवेळी सायंकाळी करायचा आहे. उपाय करून झाला म्हणजे सगळं म्हणून झालं की ज्या ठिकाणी तुम्ही रोज झोपता त्या ठिकाणी तुमच्या उशीखाली किंवा बेडखाली ही पोटली तुम्हाला ठेवून द्यायची. रात्रभर तुमच्या उशीखालीच ही पोटली असली पाहिजे. जेव्हा सकाळी तुम्ही नोकरीसाठी कामावरती म्हणजे नोकरीसाठी तुम्ही कामावरती जाल, कामानिमित्त तुम्ही बाहेर जाल, व्यवसायासाठी तुम्ही बाहेर जाल किंवा मग कुठल्याही गोष्टीसाठी बाहेर जाल, तेव्हा ही पोटली जी आहे ती तुमच्या जवळ असली पाहिजे. 21 दिवस कंटिन्यू ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. तुम्ही हाताच्या दंडालाही बांधू शकतात, खिचातही ठेवू शकतात. महिला जर जीन्स वगैरे ट्रॅक घालत असाल तर तुम्ही खिचात ठेवा किंवा तुम्ही एक दोरा करून तुमच्या कमरेला बांधू शकतात. तुम्ही गळ्यातही ही पोटली बांधू शकतात. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल असेल त्या ठिकाणी. फक्त लक्षात ठेवा 24 दिवस ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे. 21 दिवस किंवा 24 दिवस दोघांपैकी एकही चालेल. 21 किंवा 24 दिवस, कमीत कमी 21 दिवस, जास्तीत जास्त तुम्हाला 24 दिवस ही पोटली तुमच्या सोबत ठेवायची आहे. बघा 21 ते 24 दिवसांच्या आत जी ही व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली होती ती तुमच्याकडे परत आलेली असेल. कितीही लांब गेलेली व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली असेल. जेही काम तुमचं अडलेलं असेल ते काम तुमचं मार्गी लागलेलं असेल. जीही इच्छा तुमची प्रलंबित असेल ती इच्छा तुमची पूर्ण झालेली असेल. उपाय 1001% उपाय म्हणजे रिझल्ट देणाराच आहे. फक्त मनापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 21व्या दिवशी किंवा 24व्या दिवशी ही पोटली तुम्हाला काढायची आहे. काढून तुम्हाला ही पोटली जी आहे ती सोडून किंवा जशी आहे तशीच तुम्हाला कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडून द्यायची आहे. कारण 21 ते 24 दिवसांच्या आत तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण झालेली असेल. तर ही जी रेमेडीज आहे, रेमेडीज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची एखादी अडलेली इच्छा, अडलेलं काम पूर्ण करण्यासाठी, वशीकरणासाठी तुम्ही नक्कीच करू शकतात. आजचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.